नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आत्ताच एक अतिशय महत्त्वाचा अपडेट त्या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट 3 संदर्भातला पाहायला मिळतो आहे. आज पाहिलं तर 12 जून 2026 या ठिकाणी हे परिपत्रक आपल्याला शासनाचं पाहायला मिळते आणि या ठिकाणी उल्लेख केला आहे त्यांनी, पवित्र प्रणालीमार्फत या संगणकीय प्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या राज्यातील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी संपूर्ण जागा या विदाऊट इंटरव्ह्यूला खरं तर दिलेल्या होत्या, परंतु आपण जर विचार केला तर या जाहिरातीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही भरती पारदर्शक व्हावी आणि चांगल्या चांगल्या उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी वेगवेगळे बदल केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण जर विचार केला तर एकाच 3 प्रमाणामध्ये इंटरव्ह्यूची पात्रता त्या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण सूचना पूर्वीच्या पद्धतीच्या सर्व सूचना आहेत, फक्त एकच त्या ठिकाणी बदल जो ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल की मुलाखतीशिवाय पर्याय स्वीकारणाऱ्या संस्थांना एकाच एक प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतील. पण जर आपण विचार केला तर इथे पहा, थोडक्यात आपण त्याच्यामध्ये मुलाखती संदर्भातले मुद्दे घेतलेत. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात उमेदवारांना जाहिरातीतील पात्र असलेल्या सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यात शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागांच्या पदांचा देखील समावेश असेल. उमेदवारास यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडणाऱ्या संस्थांच्या बाबतीत उमेदवारांना जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. हे तर सर्वांना माहिती आहे आणि हे संपूर्ण नियम एकाच 3 आहे. एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागाच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं होतं की पटकनी 1 महिन्याच्या आत खरं तर ही प्रक्रिया पूर्ण होते, ज्या वेळेसला तुम्ही प्रेफरन्सची प्रक्रिया देता त्यावेळेसला. तर अशा पद्धतीने हे आहे आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील होणार आहे. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारामध्ये संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्त नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर यथास्थिती संबंधित अप्पर आयुक्त अथवा आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी सदर पद 2 शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी. म्हणजे या ठिकाणी याच्यातील काही जी पदं असणार आहेत ती आपल्याला विथ इंटरव्ह्यूला देखील पाहायला मिळतील. या ठिकाणी हा महत्त्वाचा GR तुमच्यासोबत मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील पाठवतो. मुलाखतीसह निवड प्रकारासाठी या प्रयोजनार्थ उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यामुळे अपात्र ठरल्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण सेवकाच्या पदावर प्रतीक्षा यादीसुद्धा लागणार आहे, त्याचा देखील त्यांना फायदा होईल. बाकी सूचना सेम आहेत, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलाखतीसह त्या ठिकाणी निवड होण्याची चान्सेस जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये उमेदवारांना देखील गुणवत्तापूर्वक जे उमेदवार आहेत त्यांना देखील याचा 100% फायदा होईल. त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी मी करून घेतो आहे. सर्वांना विनंती असेल की इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू कसा द्यायचा याची देखील तयारी करून घेईल. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी खूप खूप अशा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.